सोन्याची अंडी देणारी कोंबडीची गोष्ट मला वाटतं सर्वांना माहित आहे. मित्रांनो, अशाच काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्याच रिलेटेड कोणती गोष्ट आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो नमस्कार, मी भुजंगराव शेळके. इन्व्हेस्टमेंट करत असताना म्युच्युअल फंड मधील पर्टिक्युलरली हे लॉंग टर्म मध्ये चांगलं माध्यम आहे वेल्थ क्रिएट करण्याचं, श्रीमंतीकडे वाटचाल करण्याचं. आणि या सगळ्या प्रवासात एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करावी लागते इथं, की आपल्याला काहीही करावं लागत नाहीये. पैसा हा फंड मॅनेजर त्याच्या पद्धतीने मेहनत घेतोय आणि तो पैसा वाढवून देतोय. आपल्याला फक्त सातत्यानं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. आपल्याला काहीच करावं लागत नाही. आणि नेमकी हीच गोष्ट अनेकांना खटकत असते. गेले वर्ष झालं मार्केट आहे त्याच ठिकाणी आहे, तर मार्केटमध्ये पैसे वाढले नाहीत, मग काढावी काय असे अनेक जणांचा फोन येतोय मला. त्यांना मी ही स्टोरी सांगत असतोय की सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला तुम्हाला हव्यासा पोटी म्हणून तुम्ही मारू नका, इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला जर मार्केट वाढतंय हे पटत नसेल तर तुमच्या आजूबाजूला 5-10 वर्ष ज्यांनी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्यांना भेटा. तुमच्या आजूबाजूला कोण नसतील तर आम्हाला विचारा, आम्ही त्या लोकांची भेट घालून देतो. त्यांचा पर्सनल अनुभव चेक करा. पण कुठेतरी हे विश्वास ठेवा की पुढच्या 5-7 वर्षात हे पैसे खूप वाढतात. तुम्ही नाही विश्वास ठेवला तर तुम्ही नाही श्रीमंत होणार, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला या जर्नी बद्दल म्हणजे या श्रीमंतीकडे वाटचाल करण्याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.